नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज युवा आध्यात्मीक शिखर परिशद ही अंमली पदार्थ मुक्त भारत निर्माण करपाक एक व्हड पावल कशें आसा हाचेर उजवाड घालपी एक लेख शेअर केला. सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी म्हळां की केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हांणी लेखांत ही परिशद अंमली पदार्थ मुक्त भारत निर्माण करपाक कशी मदत करता हें स्पश्ट केलां. केंद्रीय युवा वेवहार आनी खेळां मंत्री मनसुख मांडविया हांणी 2047 मेरेन विकसीत राष्ट्र जावपाचे भारताचे ध्येय साध्य करपाक ड्रग्स मुक्त तरुणांचे महत्व अधोरेखित केले. हमें हमारे देश को विकसित भारत के स्वप्न को साकार करने के लिए हमें युवा फॉर नशा मुक्त विकसित भारत बनाना है. आज कई देश एडिक्शन के हिसाब से कैसी उसकी बर्बादी हुई है देखा है. हमें हमारे देश को इस बर्बादी से बचाना है, लेकिन उसकी जिम्मेवारी मोदी जी युवाओं को देना चाहते हैं. युवाओं जिम्मेवारी का निर्वहन करे. दोस्तों, जब युवा संकल्प करता है तब रिवॉल्यूशन होता. वाराणसीत युवा आध्यात्मिक शिखर परिशदेच्या उक्तावण सत्रात ते उलयताले. तांणी नागरिकांक राष्ट्र उभारणीक प्राधान्य दिवपाचें आनी ड्रग्स मुक्त भारत मोहिमेंत सामील जावपाचें आवाहन केलें. तांणी प्रत्येक नागरिकाक किमान 5 तरणाट्यांक ह्या उपक्रमा कडेन जोडपाचें वचन दिवपाचें आवाहन केलें. देश के युवा नशा मुक्त हो, ये बात को आगे बढ़ाते हुए हम आने वाले दिनों में सरकार की ओर से तो प्रयास हो रहा है. एजुकेशन मिनिस्ट्री अपने ओर से प्रयास करता है, सांस्कृतिक विभाग अपने ओर से प्रयास करता है, राज्य सरकार अपने ओर से प्रयास करती है. युवाओं के द्वारा नशा मुक्ति का अभियान को आगे बढ़ा के जन जागरण करना है. हम समाज की भागीदारी को सुनिश्चित करें. समाज के हर वर्ग, हर समुदाय, हर एनजीओ, हर संस्थाएं ये अभियान को उठाए. सोमारा सावन सुरू जावपी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आदी सरकारान फाल्यां सर्वपक्षीय बसका आपयल्या. हे बसके वेळार संसदेच्या दोन्ही सभाघरांचे काम सुरळीतपणान चलचे हे खातीर सरकार सगळ्या राजकीय पक्षां कडल्यान सहकार मागतले. ह्या म्हयन्याच्या 21 तारखेसावन फुडल्या म्हयन्याच्या 21 तारखे मेरेन पावसाळें अधिवेशन जातलें. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हळां की विकसीत भारताचे ध्येय साध्य करपाक भारत वेगान तांत्रीक बुन्याद रचता. आज सकाळी IIT हैदराबाद हांगा जाल्ल्या दीक्षांत समारंभात भारताच्या तंत्रज्ञान चालीत फुडाराचेर उजवाड घालतना तांणी विद्यार्थ्यांक जागतीक दर्जाचें तंत्रज्ञान आनी उत्पादनां डिझायन करपाचें आवाहन केलें. वैष्णव हांणी ह्या वर्सा भारतांतल्या पयल्या स्वदेशी सेमीकंडक्टर चिपची घोशणा केली, जातूंत 6 सेमीकंडक्टर प्लांट बांदतात, जाका लागून भारत जागतीक स्तरार आघाडीचेर आसा. तांणी रेल्वे सुदारणाचेरूय उजवाड घालो. 2027 पयली बुलेट ट्रेन सुरू जातली. तशेंच वंदे भारत आवृत्ती 3री चेन्नईत तयार करतले. तांणी फुकट डेटा सेट आनी AI प्रशिक्षण कार्यक्रमा सयत इंडिया AI मिशनाचेर चर्चा केली. वैष्णव हांणी आशावाद व्यक्त केलो की भारत 2047 मेरेन टॉप 2 अर्थवेवस्था पैकी एक म्हणून आपलें स्थान सुरक्षीत करतलो. ऑनलायन बॅटिंग ॲप प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय ED, गुगल आनी मेटा ह्या टॅक कंपन्यांक नोटीस धाडल्या. सुत्रांनी सांगलें की EDन सोमारा दिल्ली मुख्यालयांत हजर रावपाक दोनूय कंपन्यांच्या प्रतिनिधीक समन्स धाडला. ह्या ऑनलायन बॅटिंग ॲप्साच्या जाहिरातींत डिजिटल प्लॅटफॉर्मांची भुमिका एजन्सी तपासता. सिक्कीमांत कैलास मानसरोवराची पवित्र यात्रा नथुला खिंडींतल्यान सुरळीत सुरू जाल्या. आज 6व्या पंगडान नाथुला हांगाच्यान तिबेटी स्वायत्त प्रदेशा कडेन प्रवास सुरू केलो. आतां मेरेन 4 गटांनी तांची यात्रा यशस्वीरित्या पुराय केल्या, तर 5वो पंगड यात्रा पुराय केल्या उपरांत गँगटॉकाक वतात. भारतीय हवामान विभाग IMDन आयज केरळ, माहे आनी पश्चिम राजस्थानांतल्या कांय वाठारांनी अतिघोग्यांनी पावस पडपाचो अदमास दिला. मुखावेले 3 दीस कोकण, गोंय आनी कर्नाटकाच्या वेगवेगळ्या वाठारांनी दडकांनी ते अतिदडकांनी पावस पडपाची शक्यताय IMDन उक्तायल्या. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आनी पश्चिम उत्तर प्रदेशांतूय अशीच परिस्थिती उरतली. बुद्धीबळांत ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी, D हरिका आनी R वैशाली आनी आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हांणी फिडे वर्ल्ड वुमन्स कपाच्या क्वॉर्टर फायनलींत प्रवेश केलो, जाका लागून भारत हो स्पर्धेच्या अंतीम 8 टप्प्यांत 4 खेळाडू आशिल्लो पयलो देश जाला. ह्या चारूय बायलांनी काल तांचे टाय ब्रेक खेळ जिखून जॉर्जियांतल्या बटुमी हांगा अंतीम 8 टप्प्यांत प्रवेश केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.